हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात संगणकात्मक अंकीकरण या संकल्पनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात संगणकात्मक अंकीकरण या संकल्पनेचा अर्थ, त्याचे फायदे आणि अंकीकरणाची प्रक्रिया या संदर्भात माहिती पाहणार आहोत. दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात संगणकात्मक अंकीकरण यालाच डिजिटलायझेशन ऑफ रेकॉर्ड्स असेही म्हटले जाते. या संकल्पनेचा अर्थ बघूया. मूळ स्वरूपातील कार्यालयीन दस्तऐवज भविष्यकाळासाठी सुरक्षित आणि व्यवस्थितपणे जपून ठेवणे महत्त्वाचे आहेत. त्यांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रत तयार करून राखून ठेवण्यास दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात अंकीकरण असे म्हणतात. व्यवसाय संस्थेमध्ये दररोज होणारे जे काही व्यवहार आहेत, त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ही कार्यालयात केली जात असते आणि हे सर्व दस्तऐवज दीर्घकाळासाठी म्हणजेच भविष्यात गरज पडेल तेव्हा वापरण्यासाठी ते सुरक्षितपणे जपून ठेवणे आवश्यक आहेत आणि त्या ठिकाणी संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने या सर्व व्यवहारांच्या प्रती तयार करून ठेवल्या जातात. यालाच भौतिक स्वरूपात अंकीकरण असे म्हणतात. या अंकीकरणाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. पहिला फायदा आहे भौतिक अंकीकरणामुळे दस्तऐवज पुढील काळासाठी सुरक्षित ठेवता येतात. दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात अंकीकरण केल्यामुळे या सर्व दस्तऐवजांच्या सुरक्षिततेची खात्री प्राप्त होते. म्हणजेच ऊन, वारा, पाऊस, कीटक तसेच चोरी या सर्व घटकांपासून दस्तऐवजांचे संरक्षण करणे त्या ठिकाणी शक्य होते. दुसरा फायदा आहे प्रत तसेच दुय्यम प्रत ताबडतोब मिळू शकते. दस्तऐवजांचे जतन करून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी आवश्यकतेनुसार या कागदपत्रांच्या प्रती काढू शकतो. तिसरा फायदा आहे कार्यालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत वेळ वाचतो तसेच कार्यक्षमता सुधारते. कार्यालयात अंकीकरण केल्यामुळे सर्व प्रकारची जी काही कामे आहेत, म्हणजे माहितीचे हस्तांतरण असेल तसेच माहितीचे संकलन असेल, या प्रक्रियेसाठी लागणारा जो काही वेळ असेल त्या वेळेची बचत करणं त्या ठिकाणी शक्य होते आणि त्यामुळे वेळेच्या आत प्रत्येक कार्य पूर्ण केलं जातं आणि त्याचाच परिणाम होऊन संस्थेची कार्यक्षमताही सुधारलेली दिसून येते. पुढचा फायदा आहे दस्तऐवजांची इतर विभागामध्ये जी काही हस्तांतरणाची प्रक्रिया असते ती करत असताना काही सेकंदामध्ये ती प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होते. म्हणजेच माहितीचं संकलन असेल आणि हस्तांतरण असेल ते पटकन होतं. याचा खर्च कमीत कमी प्रमाणात होऊन जास्तीत जास्त दस्तऐवज दुय्यम प्रतीमध्ये उपलब्ध करून देता येतात. अशा दस्तऐवजांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लगेचच हस्तांतरण होऊ शकते. त्यामुळे विविध प्रकारचे दस्तऐवज एकत्र करून एकाच ठिकाणी ठेवता येतात. अंकीकरणाची प्रक्रिया ही खालीलप्रमाणे आहेत. दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात एकीकरण करताना तसेच अंकीकरण करताना दस्तऐवजाचा प्रकार कोणता आहे, त्याचे स्वरूप काय आहे, तसेच दस्तऐवज तयार करण्याचा हेतू कोणता होता, या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाते आणि त्यानंतरच अंकीकरण केले जाते. त्याचबरोबर दस्तऐवज वापरण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी योग्य ती अंकीकरण प्रणाली विकसित केली जाते. अंतिम स्वरूपात योग्य असलेली जी काही कागदपत्रे आहेत ती या ठिकाणी स्कॅन करून घेतली जातात. अंकीकरणामुळेच दस्तऐवजांचा राखून ठेवण्याचा आणि प्रती तयार करण्याचा येणारा जो काही खर्च असेल तो कमीत कमी होतो. या सर्व प्रक्रियांमध्ये संगणकाची आणि संगणक तज्ज्ञाची मदत घेतली जाते. संपूर्ण कार्यालयाचे संगणकीकरण करणे या ठिकाणी आवश्यक असते. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण दस्तऐवजांचे भौतिक स्वरूपात संगणकात्मक अंकीकरण या संकल्पनेचा अर्थ, त्याचे फायदे आणि प्रक्रिया या संदर्भात माहिती पाहिली. थँक्यू.